चला, 6 व्यक्ती, काल आपले 12 गणित झाले होते झालेल्या प्रश्नांमधले, ठीक आहे। 13 नंबरचा प्रश्न, 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेल्या आहेत। 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेल्या आहेत। सी च्या डावीकडे बी असून, सी च्या डावीकडे बी असून त्याच्या समोर ई आहे। सी च्या डावीकडे बी असून त्याच्या समोर ई आहे। त्याच्या समोर ई आहे। डॉट ए च्या उजवीकडे ई असून, ए च्या उजवीकडे ई असून ए च्या समोर एफ आहे। ए च्या समोर एफ आहे। डॉट ई व एफ यांच्यामध्ये डी आहे। ई व एफ यांच्यामध्ये डी आहे। डी फॉर डफडी, डी डी, ई व एफ यांच्यामध्ये डी आहे। तर डी समोर कोण बसलेला आहे? तर डी समोर कोण बसलेला आहे? चौथा प्रकार, प्रकार चौथ्यातला प्रश्न आहे ना, आकृती। सगळ्यात पहिले प्रश्न वाचणे, आकृती तयार करणे। किती लोकांची आकृती आहे? 6 लोकांची आकृती शिकवली ना। क्रॉस करायचं आणि एक उभी रेष, आले 6 लोक। हा, सुरुवात। सी च्या डावीकडे बी असून, सी तर भेटला आपल्याला, सी च्या डावीकडे बी असून, आला का बी? त्याच्या समोर ई आहे। बी च्या समोर ई आहे। हे 3 लोक तर क्लिअर झाले, झाले का क्लिअर? पुढे ए च्या उजवीकडे, ए च्या उजवीकडे ई। मग आता ए ला कुठे यावं लागेल? इथं। ए च्या उजवीकडे ई व त्याच्या समोर एफ आहे। उरला कोण? डी। व ई आणि एफ च्या मध्ये डी आहे। तर कोणासमोर? या डी च्या समोर कोण आहे? उत्तर आहे सी। सी। प्रॅक्टिस चांगली झाली होती आपली, 6-7 प्रश्न झाले होते याच्यावर म्हणून। आणि हा सेम प्रश्न बी झाला होता, असाच्या असा झाला होता की नाही? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक, कोणाला लिहायचा असेल तर तो लिहू शकतो। गिरीशचा रांगेतील क्रमांक डावीकडून 17वा। गिरीशचा रांगेतील क्रमांक डावीकडून 17वा। व उजवीकडून 24वा आहे।
व उजवीकडून 24वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुलं किती? एकूण मुलं म्हणजे आता आपल्यासाठी हा सोपा प्रश्न झाला, एकदम सोपा. कसा? एकदम सोपा. त्याचा डावीकडून आणि उजवीकडून म्हणजे मागून आणि पुढून नंबर देऊन टाकला. दोघांची बेरीज 24 + 17 41. गिरीशला 2 वेळा मोजलंय म्हणून 1 वेळा कमी करावं लागेल. 41 - 1 40. करेक्ट. नेक्स्ट पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. एका रांगेत अ च्या घराचा, एका रांगेत अ च्या घराचा क्रमांक डावीकडून 13वा. अ च्या घराचा क्रमांक डावीकडून 13वा व उजवीकडून 17वा आहे, व उजवीकडून 17वा आहे. उत्तर सांगायचं आणि मी विचारेन. तर त्या रांगेत एकूण घरं किती? तर त्या रांगेत एकूण घरं किती? शाबास. हम्म. 29. 13 प्लस -1 29 उत्तर आलं पाहिजे. 29 आला असेल तर पुढे जाऊ आपण. जाऊ देऊ घ्या. एका रांगेत संदीप, भाविका आला होता. हा, एका रांगेत संदीप डावीकडून 25वा, एका रांगेत संदीप डावीकडून 25वा व उजवीकडून सुद्धा 25वाच आहे. एका रांगेत संदीप डावीकडून 25वा व उजवीकडून सुद्धा 25वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत? उत्तर सांगायचं नाही. तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? झालेला प्रश्न आहे हा, सारखे वाला. 49. 25 आणि 25 2 वेळा मोजले म्हणून 1 आलं का? 49. किती लोकांचं 49 आलंय? शाबास. म्हणजे हा प्रश्न आपल्याला आता काही गांजत नाही. हा आता घेणार नाही आपण प्रॅक्टिस मध्ये. हजाराला आता आपल्याला तप घेणार नाही. आपल्याला समजलंय की जर एकाचा पुढून मागून क्रमांक दिलेला असेल तर दोघांची बेरीज करून 1 कमी करायचा आहे. आता हा प्रश्न आपण घेणार नाही, त्याची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची. नेक्स्ट, एका रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी 11वा आहे. एका रांगेत, स्पीड वाढवा. एका रांगेत तुमचा क्रमांक दोन्हीकडून 11वा आहे. दोन्हीकडून म्हणजे पुढून बी आणि मागून बी, डावीकडून बी आणि उजवीकडून बी 11वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती लोक आहेत? व्हेरी गुड. तर त्या रांगेत एकूण किती लोक आहेत? आपलं उत्तर झालं. हातवरती करायचा. मला समजतंय, तुमच्या भावना पोचल्या, भरपूर झालं. मला ज्याला उत्तर विचारायचंय मी त्याला बरोबर विचारेन. किती? 21 म्हणतोय. दोन्हीकडून आपला नंबर किती? 11. म्हणजे आपण मध्ये उभे. मग जर आपण 11 नंबरवर उभे तर आपल्या पुढे बी 10, मागे बी 10, 10 आणि 1 21. करेक्ट उत्तर 21 करेक्ट उत्तर आहे. कोणाला वाटलं की सर एक्सप्लेन करा तर लगेच हातवरती करा, आपण एक्सप्लेन करू. एक्सप्लेन करायचंय का? जर आपण 11 नंबरवर उभे
आपण 11 नंबरवर उभे आहे. किती रे? 11 नंबरवर आपण जर उभे आहेत म्हणजेच आपण हे हा आपण आहे ना, तर मग आपल्या पुढे 10 मागे 10 म्हणजेच आपण मधोमध 10 10 20 20 आणि 1 21. चला, एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे. एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे. किती? 21व्या स्थानावर उभा आहे. व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा आहे. 10व्या स्थानावर उभा आहे. तर रांगेत एकूण किती जण उभे आहेत? वाया. तर रांगेत एकूण किती जण उभे आहेत? तुला देणं उत्तर आता. हा झालं. अरे व्हेरी गुड. आकृती काढली सगळ्यांनी? जरी तुमचं उत्तर झालं असेल तरी मी आकृती पाहायला येतोय. पूर्ण 21 लोक दाखवायचे का? डायरेक्ट 21चा आकडा दाखवायचा? म्हणजे आकृती रेष मारा एक, त्या रेषेमध्ये 21चा आकडा दाखवा, त्याच्यानंतर 5 म्हणजे 26 नंबरचा आकडा दाखवा. दिसला का रे? 21 नंबरला कोण? अमित. त्याच्या मागे 5 नंबरवर म्हणजे 26 नंबरला कोण? राकेश. पुढून 26, राकेश मागून 10, 26 आणि 10 26 आणि 10 36 मधून 1 कमी 35 उत्तर आहे. 35 उत्तर आलं पाहिजे. किती सेकंदात? 10 सेकंदात फक्त. कोणाला एक्सप्लेन करून पाहिजे? सर परत सांगा. चलो पाहू. लक्ष द्या. ही ती रांग आहे का? 21 नंबरवर कोण उभा आहे? अमित. 21 नंबरवर कोण उभा आहे? अमितच्या पुढे किती लोक उभे? आणि अमित 21. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर 1 2 3 4 5 कोण उभा आहे रे? राकेश. मग राकेश पुढून कितवा रे? 22 23 24 25. राकेश पुढून 26. राकेश समोरून 26. राकेश पुढून 26. असं दिलं का पण त्याने आपल्याला? ते आपल्याला काढायचंय. आणि मग तो म्हणतो या लाईन मध्ये हा राकेश मागून 10वा. मागून म्हणजे इकडे किती लोक? किती लोक? हा, मग आपल्याला एका व्यक्तीचे 2 क्रमांक भेटले की आपल्यासाठी ते गणित सोपं होऊन जातं. 26 आणि 10 26 आणि 10 राकेशला 2 वेळा मोजलाय म्हणून 1 कमी 35. 35 आलं. नेक्स्ट. ही आकृती काढायची असेल तर काढून घ्या. पूनमच्या मागे 8. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत?
तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत? अकरा आहे. पूनम किती नंबरला उभी आहे? मी त्याला विचारतोय. मला माहितीये तुम्ही हुशार आहे, तुम्ही नको द्या. मी ज्याला विचारतोय त्याला किती नंबरला आहे रे पूनम? किती? म्हणजे तुला उत्तर डापलं. हा, त्या बाजूचा 9 नंबरला पूनम उभी आहे. पूनमच्या पुढे 8 म्हणजे पूनम 9 आणि पूनमच्या मागे 2 असे 11 लोक आहे. समजलं का? किती आहे? हा, मला माहितीये ना कोण कोणाचं उत्तर डापतोय. बाजूच्याचं उत्तर डापीचा काही फायदा आहे का? आपल्याला समजतंय का? तुझं नाव काय? सागर. किती नंबरला उभी आहे पूनम? टोटल पोरी किती आहे? पूनमच्या मागे किती लोक आहे आणि त्या 2 लोकांच्या पुढे किती लोक आहे? व्यवस्थित पाय. 9 है ना. तर आपल्याला आपली क्लॅरिटी पाहिजे. त्या 2 लोकांच्या पुढे किती आहे? 9. पूनमच्या पुढे किती? 8. 10 नंबरचा जो व्यक्ती बसलाय त्याच्या पुढे किती आहे? शाबास, समजलं है ना. असं आहे ते. समजतंय की नाही? पुढे मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा दोन्हीकडून 13वा क्रमांक आहे. सगळे 65 प्रश्न येत आहे. मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा दोन्हीकडून 13वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण मुलं किती? पाठ झाले हे प्रश्न आता आपले. डबल सांगायची गरज आहे का प्रश्न? हो म्हणे. सिद्धांतच्या एका मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा दोन्हीकडून 13वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण मुलं किती? 25. सिद्धांत 13 म्हणजे पुढे 12 मागे 12 म्हणजे सिद्धांत मध्ये 12 आणि 12 आणि सिद्धांत 1 25 उत्तर पाहिजे. क्लिअर का? क्लिअर का? आकृती काढली का? चाल मार, एक रेष मार. रेष याच्यामध्ये सिद्धांतचं नाव लिही आणि सिद्धांतच्या डोक्यावर 13चा आकडा लिही. लिहिला का? सिद्धांतच्या पुढे 12चा आकडा लिही, सिद्धांतच्या मागे 12चा आकडा लिही. खाली टोटल मार. 12 अधिक 12 अधिक सिद्धांत असं लिहू. कसं लिहिशील? 12 अधिक 12 अधिक सिद्धांत बरोबर 25 असं लिहू. आकृती कशी येईल? सिद्धांत 13 त्याच्या पुढे 12 हा 12 12 12 आणि सिद्धांत 1 25 12 12 सिद्धांत 1 25 12 12 24 सिद्धांत 1 25. आता हा 65 प्रश्न झाला. पण काय करणार आहे आता? आता परीक्षेत बी असाच जाईल. मजाक मध्ये सोपा प्रश्न येईल आणि आपण मजाक मध्ये तो चुकीचा सोडून येऊ. नाही सर, चुकीचा सोडून येऊ का? ते तुमच्या हातात आहे. आता देशाचं भलं तुमच्या हातात आहे. देश म्हणजे काय? आपले मायबाप. देश म्हणजे काय? हा, भारत माता है ना. मेसची फी पाठवणारे लोक, त्या लोकांना देश असे म्हणतात. हा हा, कोणाकोणाला देश नाही आपल्या वर्गात? आई वडील कोणाकोणाला नाहीये? सगळ्यांना देश आहेत ना. हा, मग देशाचं रक्षण करणं तुमचं काम आहे. 25 झाले. चला पुढे. चला मी याच्यासाठी विचारलं की एक आरक्षण आहे अनाथ आरक्षण म्हणून. माहितीये का? अनाथ आरक्षण म्हणून एक आरक्षण डिक्लेअर झालंय. ज्या व्यक्तीला आई आणि वडील नाही
अशा व्यक्तीला अनाथ आरक्षण मध्ये 5% आरक्षण आहे, म्हणजे लवकर भरती होऊन जातो मग तो, बरोबर आहे की नाही. जर एखाद्या व्यक्तीला वडील आहे आई नाहीये तर तो पार्ट 2 मध्ये येतो, अनाथच्या पार्ट 2 मध्ये, म्हणजे काय दोघींपैकी एक आहे तर मग त्याला 2.5% आरक्षण असं राहतं. माहिती आहे का अनाथ आरक्षण बद्दल माहिती आहे. सध्या आरक्षण एक आरक्षणच चालू आहे ना. मराठा आरक्षण झालं, आता बंजारा आरक्षण, त्याच्यानंतर मग भरपूर अशा आरक्षणांवाले लोक बाहेर निघतील आणि प्रत्येक समाजाला 100% जवळ 400-500% आरक्षण भेटून जाईल. हा, म्हणजे जेवढे त्याच्यावरती त्यांना आरक्षण वाटून देऊ आणि ओपन वाल्यांना मग त्या दिवशी डायरेक्ट फाशीला यायची डायरेक्ट पण केले. त्यांना 0.0001% ठेवू आपण सगळ्यात जास्त. ओपन वाल्यांना फक्त आत्महत्या करावं किंवा मग पानपुरीच्या गाड्या टाका, बाकीच्या समाजवाल्यांना सगळं वाटून टाका, है ना. वाटायचं ना. हा, जो जल पटीन तेवढं घेऊन घ्या. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. ज्याला ऐकू नाही आलं त्याच्यासाठी 1 नंबरचा बेंच खाली आहे, तेंतडी भाषाचं. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला, चहा भेटला का रे. हा, अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला आहे. ओ भाऊ, अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला आहे. याचाच अर्थ निलेश आणि अमोल, निलेश आणि धीरज यांच्या दोन्हींच्या मध्ये कोण बसलाय? अमोल बसलाय. हे तुम्हाला आकृतीत दिसेनच, पण बिना आकृतीचं दिसलं पाहिजे. काल तुम्हाला सांगितलं होतं ना की जर 3 लोक बसलेले असतील, हे बघा, हा नीरज आहे, हा अमोल आहे आणि 3 नंबरचा कोण आहे रे? निलेश. मग हा मध्ये बसलाय असं सीधं सांगतो का तो? नाही. याच्या डाव्या बाजूला हा बसलाय आणि याच्या उजव्या बाजूला हा बसलाय, असं उलट पहा, तेच येते वाक्य. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला, धीरज ना तो रे, तू निलेश म्हणतोय. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला आहे, असं इथे, है ना. पुढे रोशन हा निलेशच्या डावीकडे, रोशन हा निलेशच्या डावीकडे. रोशन हा निलेशच्या डावीकडे, मात्र योगेशच्या उजव्या बाजूला आहे. मात्र योगेशच्या उजव्या बाजूला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत? तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत? 2 जण आहेत ना, योगेश आणि धीरज.